कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या गोकुळ दूध संघावर प्रथमच प्रशासक मंडळाची नियुक्ती ही केवळ प्रशासकीय घटना नसून यामागे अनेक राजकीय गणित दडले आहे. भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. प्रशासक नियुक्तीबाबत त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिक कठोर भूमिका न घेता संचालकांना काहीसा सॉफ्ट कॉर्नर दिल्याचेही दिसून येते. या सर्व घडामोडीवर आज आपण सकलमच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर आणि आपण पाहत आहात सकलम. गेल्या तब्बल 63 वर्षात गोकुळ दूध संघाचा कारभार संचालक मंडळाच्या माध्यमातूनच चालत आला. हे संचालक प्रामुख्याने शेतकरी प्रतिनिधी असल्याने संघाची धोरणे आणि निर्णय प्रक्रिया थेट ग्रामीण भागाशी जोडलेली होती. त्यामुळे गोकुळची ओळख ही केवळ दुग्ध व्यवसायापुरती मर्यादित न राहता सहकार चळवळीचा प्रभावी भाग म्हणून निर्माण झाली आहे. मात्र यावेळी संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या निवडणुका तात्काळ न घेता प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. यामागे काही राजकीय डावपेच असल्याचंही दिसून येते. डावपेचांचा भाग असा की भाजपला गोकुळच्या एकूण सत्तेच्या वाटणीमध्ये मोठा वाटा पाहिजे असल्याचे दिसून येते. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये ठरावांच्या संख्येचा विचार केल्यास भाजपच्या वाट्याला 3 ते 4 संचालक येऊ शकतात. गोकुळच्या चौकटीत राहूनच भाजपला या ठिकाणी सत्तेत वर्चस्व ठेवायचं आहे. या निर्णयाचा राजकीय परिणामही महत्त्वाचा ठरू शकतो. गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँक या 2 संस्था कोल्हापूरच्या राजकारणातील शक्तीचे केंद्र मानल्या जातात. त्यामुळे गोकुळवरील नियंत्रण म्हणजे स्थानिक राजकीय समीकरणावर प्रभाव टाकण्याची संधी असे समीकरण दीर्घकाळापासून पाहायला मिळते. अशा परिस्थितीत प्रशासक मंडळाची नियुक्ती ही राजकीय प्रभावावर परिणामकारक ठरणारी आहे. दरम्यान प्रशासक मंडळ नियुक्ती होत असतानाच गोकुळच्या संचालकांनी प्रसिद्धीपत्रक काढून आपली एकजूट दर्शवली आहे. हा संकेत म्हणजे भविष्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जातोय. विरोधकांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपावर संचालकांनी खुलासा करून काढलेले पत्र म्हणजे येत्या काळात गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीमध्येच अंतर्गत राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. एकूणच काय तर गोकुळ दूध संघावरील प्रशासक नियुक्ती म्हणजे राजकीय प्रभाव टाकून जिल्ह्यातील सत्तेचं संतुलनाचा कस पाहणारी घटना आहे. पुढील काळात निवडणुकांची वेळ, प्रशासक मंडळाचा कार्यकाळ आणि त्यांच्या निर्णयाचा परिणाम यावरच या संपूर्ण प्रकरणाची दिशा अवलंबून राहणार आहे. तर दुसरीकडे गोकुळ दूध संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती हा एक चर्चेचा विषय आहे. प्रशासक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर आता या निर्णयामागील राजकीय आणि प्रशासकीय गणित अधिक स्पष्टपणे समोर येतील. विशेषतः सहाय्यक दुग्ध निबंधक म्हणून कार्यरत असताना गोकुळशी संलग्न सुमारे 1200 दूध संस्थांच्या चौकशीशी संबंधित असलेले प्रदीप मालगावे यांची या प्रशासक मंडळात झालेली नियुक्ती अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरत आहे. चौकशी सुरू असतानाच प्रदीप मालगावे यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यावेळी ही बदली नेमकी कोणत्या दबावातून झाली, ही बदली राजकीय दबावातून झाली का याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र आता त्याच अधिकाऱ्यांना प्रशासक मंडळात स्थान देण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळच्या राजकारणाचं बॅलन्स करण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून येते. प्रदीप मालगावे यांची निवड ही केवळ प्रशासकीय निर्णय नसून संस्थेतील काही अनियमितता किंवा वादग्रस्त मुद्द्यावर अधिक प्रभावीपणे काम होऊ शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राजकीय पातळीवर पाहता या निर्णयामागे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारची दुहेरी रणनीती असू शकते. प्रशासक मंडळाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्याचा भाजपचा राजकीय हेतूही नाकारता येत नाही. मात्र दुसऱ्या बाजूला हा निर्णय दबाव आणि भाजपचा विस्तार या राजकीय समीकरणातूनही पाहिला जात आहे. गोकुळमध्ये भाजपकडून स्वतःसाठी स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही यातून दिसून येत आहे. दरम्यान गोकुळ दूध संघावर प्रशासक म्हणून तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीची मागणी भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी केली होती. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी ठरवले असते तर तुकाराम मुंढे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती शक्य होती. मात्र या ठिकाणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी संचालक मंडळाला सॉफ्ट कॉर्नर दिल्याचं दिसून येते. 50 लिटरपेक्षा कमी दूध संकलन करणाऱ्या ज्या दूध संस्थांची झाडाझडती आणि चौकशी सुरू करण्यात आली होती त्या एका पत्रामुळे आणि ते पत्र तत्कालीन पशु व दुग्ध विभागाचे तत्कालीन सचिव तुकाराम मुंढे यांनी काढले होते. अनेक संस्था केवळ कागदोपत्री अस्तित्वात असून प्रत्यक्ष व्यवहारात निष्क्रिय असल्याचे प्राथमिक निरीक्षणामध्ये दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर अशा संस्थांना अवसायनात काढण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
विशेष म्हणजे अनेक वर्ष निवडणुका न घेणाऱ्या संस्थांवर कडक कारवाईचे संकेत तुकाराम मुंढे यांनी त्यावेळी दिले होते आणि त्याच तुकाराम मुंढेंना या गोकुळवर प्रशासक म्हणून नेमण्याची मागणी भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी ठरवले असते तर हे देखील शक्य झाले असते, परंतु मुख्यमंत्री यांनी या संदर्भात सौम्य भूमिका घेतल्याचं दिसून आलं. प्रशासकीय पातळीवर मुंढे यांची नियुक्ती शक्य असतानाही ती प्रत्यक्षात न झाल्यानं या ठिकाणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सॉफ्ट कॉर्नर घेतल्याचं दिसून येतं. त्यामुळे गोकुळची सत्ता समीकरणे लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी संतुलित भूमिका घेतल्याचं दिसून येते. दरम्यान गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्तीनंतर संचालक मंडळाने घेतलेली भूमिका ही विषय चर्चेत आली आहे. कार्यकाळ संपल्या दिवशी संचालक मंडळाने प्रसिद्धीपत्रक काढत आपल्या कार्यकाळातील कथित भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारावर सविस्तर स्पष्टीकरण दिले. गेल्या काही वर्षात गोकुळच्या संचालक मंडळावर विविध प्रकारचे आरोप झाले होते. आर्थिक गैरव्यवहार, निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव, त्याचबरोबर काही प्रकल्पातील अनियमितता या मुद्द्यावरून विरोधकांनी सातत्याने संचालकावर टीका केली होती. मात्र या सर्व काळात संचालकांच्याकडून कोणतेही अधिकृत किंवा सविस्तर स्पष्टीकरण समोर आले नव्हते. त्यामुळे आरोपांची छाया कायम राहिली होती. मात्र 4 मे रोजी कार्यकाळ संपताच संचालक मंडळाने त्याच दिवशी प्रसिद्धीपत्रक काढून सर्व आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. विशेष म्हणजे वाशी येथील प्रकल्पासाठी जागा खरेदी प्रकरणी झालेले आरोप या वादातील सर्वात महत्त्वाचे प्रकरण मानले जात होते. या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचे आरोप विरोधकांच्याकडून वारंवार करण्यात आले होते. आता संचालक मंडळाने याबाबत सविस्तर खुलासा केलाय. या स्पष्टीकरणामागे काही महत्त्वाचे संकेत दडलेले आहेत. एक म्हणजे कार्यकाळात असताना अधिकृत भूमिका न मांडण्यामागे राजकीय किंवा प्रशासकीय दबाव होता का, हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो. दुसरे म्हणजे आता प्रशासक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर आपली प्रतिमा वाचवण्याचा किंवा भविष्यातील निवडणुकांसाठी भूमिका अधिक मजबूत करण्याचाही संचालक मंडळाचा प्रयत्न हा असू शकतो. याचबरोबर या प्रसिद्धी पत्रकातून संचालक मंडळाने आमच्यावर झालेले आरोप निराधार आहेत असा संदेश देखील देण्याचा प्रयत्न केलाय. एकूणच काय तर गोकुळ दूध संघातील हा वाद आता केवळ आरोप प्रत्यारोपापुरता मर्यादित न राहता प्रतिमा व्यवस्थापन, राजकीय रणनीती आणि सहकार क्षेत्रातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर केंद्रित होत आहे. पुढील काळात प्रशासक मंडळाची चौकशी, निर्णय प्रक्रिया आणि संभाव्य निवडणुका यावरच या सर्व प्रकरणाचा अंतिम परिणाम अवलंबून राहणार आहे. धन्यवाद.